न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची विल्लोळी येथे निर्णायक बैठक। कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या भूसंपादनाविरोधात आंदोलनाची दिशा ठरणार। नाशिक जिल्ह्यात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात आता शेतकरी आक्रमक झाले आहेत। प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दबाव टाकून बळजबरीने जमीन संपादन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर सर्व बाधित गावातील शेतकऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक विल्होळी येथे आयोजित करण्यात आली होती। ही बैठक रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 9 वाजता कैलासवासी केशवराज थोरात ग्रामसंस्कार केंद्र, मुंबई आग्रा महामार्गालगत हनुमान मंदिराजवळ विल्होळी येथे पार पडली। बैठकीत नाशिक जिल्ह्यातील विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा निषेध करण्यात आला। शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उपस्थितांनी केला। अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून नोटिसा, पोलिसांचा दबाव तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याची व्यथा मांडली। या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा, कायदेशीर लढा, ग्रामस्तरावर जनजागृती तसेच सर्व बाधित गावांनी एकत्र येऊन संयुक्त कृती आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आहे, असा सूर बैठकीत उमटला। शेतकरी नेते तथा आंदोलक प्रतिनिधी साहेबराव दातीर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव सुरू आहे। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत। आम्ही विकासाला विरोध करत नाही, मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल। त्या बैठकीच्या आंदोलनाची दिशा करण भाऊंनी सांगितली, पण आता त्याच्या पुढची दिशा आम्ही सांगतोय की आमच्या नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाहीये आणि पालकमंत्री नसताना हा जो काही कुंभमेळा मंत्री हे जे असंवैधानिक पद आहे ते पदच रद्द करण्यात यावं आणि ह्याच कुंभमेळा मंत्रींनी हे असंवैधानिक पद तयार करून जो काही बिल्डर दार्जिना हा जो काही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय चालू केलाय आणि याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बैठक होऊन या सर्व शेतकऱ्यांच्या मते गिरीश महाजन हटवा आणि नाशिक शेतकरी वाचवा ही संकल्पना पुढे राबवून पुढील काळात जे काही कुंभमेळ्याचं सगळं काही हे राज्य सरकार मोठं नियोजन करतंय, तसंच आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकरी या रामकुंडावर पुढील आंदोलन करण्याचं नियोजन करत आहोत। आणि दुसरं, या कुंभमेळा मंत्री ज्या ज्या ठिकाणी नाक खुपसतोय आणि आमच्या घरात घुसतोय, आमच्या आया बहिणीवर हल्ला करतोय, तर आम्ही पण ठरवलंय इथून ते उघडं नागडं होऊन त्याच्या जामनेर या गावी जाऊन त्याला आम्ही जाब विचारणार आहे की या अगोदर तू एवढे घोटाळे करून तू ऑलरेडी कुंभमेळा सादर केलेला आहे, आता आणखीन कोणता कुंभमेळा सादर करतो त्याचं तू उत्तर दे। तसेच करण गायकर यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बाधित शेतकऱ्यांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले। आज जर शेतकरी एकजूट दाखवली नाही तर उद्या प्रत्येक गावावर अन्याय होईल, असे ते म्हणाले। बाधित शेतकऱ्यांची विल्लोळी या ठिकाणी एकत्रित बैठक झाली। या बैठकीत सर्वानुमताने एक पहिला ठराव मंजूर करण्यात आला की शेतकऱ्याची 1 इंच जागाही आम्ही या रिंग रोड साठी देणार नाही। शासनाला जर रस्ता करायचा असेल तर तो डीपी प्लॅन नुसार करावा, त्याला आमचा विरोध राहणार नाही। परंतु ही जी बोगस मोजणी करून बोगस रस्ते टाकून जो काही अट्टा शासनाचा चाललाय त्याचा निषेध या मीटिंग मध्ये करण्यात आला। या संदर्भामध्ये उद्या सकाळी 11 वाजता नाशिक जिल्हाधिकारी यांची सर्व हे बाधित अन्यायग्रस्त शेतकरी त्या ठिकाणी मीटिंग घेणार आहेत। पवन दत्ता यांच्या निलंबनाच्या संदर्भात काय कारवाई केली, त्याचबरोबर उर्वरित जे काही मोजण्या त्यांना रद्द करायला सांगितलं होत्या, मंत्री महोदयांनी त्यांना आदेश केले होते, त्या मोजण्या त्यांनी रद्द केल्या का, आणि जी पाहणी त्यांना शासकीय कामात करायला सांगितली त्यांनी ती सकाळी 7 वाजता का केली, शेतकऱ्याच्या दारामध्ये चोर भामट्यासारखं का गेले, याचा जाब त्या ठिकाणी विचारून आमच्या माता भगिनींवर जो काही लाठीचार्ज झाला, जो अन्याय झाला,
त्या अन्यायाच्या संदर्भामध्ये कलेक्टरांना भेटल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करणार आहे की त्या आमच्या आजींच्या घरी चला, त्या ठिकाणी आमच्या सर्व माता भगिनींची शासनाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी माफी मागा, अन्यथा शेतकरी तिथून जिल्हाधिकाऱ्याने जर आमची मागणी मान्य केली नाही तर आमच्या आजींच्या मुंगसारे या ठिकाणी त्यांच्या घरी सर्व शेतकरी 3 तास आत्मक्लेश आंदोलन करतील आणि तिथून पुढे या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलनाचं रणशिंग त्या ठिकाणी चर्चा करून पुढचं ठरवलं जाईल। बैठकीत पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, ग्रामसभांमधून ठराव तसेच न्यायालयीन लढ्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही चर्चेत आला। बाधित शेतकऱ्यांनी जमीन आमची, हक्क आमचा अशा घोषणा देत प्रशासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली।